विश्वामध्ये दोनच सक्सेस झाले. ते म्हणाल कोण आहेत बुवा ही माणसं? एक आहे संत परंपरा आणि दुसरं या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता माणसं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे स्वामी विवेकानंद. हा, या लोकांचा कशावर ताबा होता? बोला बोला. डोळ्यावर ताबा होता. तुकोबारायचा डोळ्यावर ताबा. काही चांडाळ चौकडीनं तुकोबारायचं कळ भजन करत असताना एक माता माऊली पाठवली, पण तुकोबारायच्या मुखारविंदातले शब्द आहेत काय? जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे शब्द फक्त त्यांच्याच मुखारविंदातून बाहेर पडू शकतात ज्यांचा इंद्रियावर ताबा आहे. विठाला ठाला विठाला 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 विठाला. म्हणजे इंद्रिय निग्रह करणं, इंद्रियावर ताबा मिळवणं ही फार 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 गोष्ट कठीण आहे. म्हणजे संत परंपरेचा कशावर ताबा आहे? डोळ्यावर. मी तुम्हाला नाव सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांचा सुद्धा डोळ्यावर ताबा. कल्याणच्या सुभेदाराची सून नजरानं म्हणून पाठवली, पण तिला सुद्धा मला वाटतं चोळी बांगडी करून तिला आदरपूर्वक वाटं लावलं. डोळ्यावर ताबा. विवेकानंदाचंही तुकोबारायसारखंच आहे. हां, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय, मलाच आई समजणं म्हटलं आहे का नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे याचं एकच कारण आहे, याला इंद्रिय निग्रह म्हणतात. आणि हा इंद्रिय निग्रह करणं फार कठीण आहे. आणि आज ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही त्याच्याकडे पहा. पाहण्यासारखं त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे पाहण्यासारखं काय नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, तो किती सुंदर आहे. त्याच्या सुंदरपणाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची गोटी. इतका तो सुंदर आहे. किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण विजेतेची शोभा, कानडाहू विठ्ठलू करनाटको, तेने मज लाविला वे. शेवटचं वाक्य ना ज्ञानोबराय म्हणतात तेने मज लाविला वेदू. वाणी बाबा, हे तेने मज लाविला वेदू हा जो वाक्य आहे हे फक्त ज्ञानोबरायला म्हणायलाच बरं वाटतंय माऊली. हे आपण नाही म्हणायचं. आपण म्हणायचं येने मज लाविला वेदू. आपल्याला त्यानं वेड नाही लावलं, आपल्याला यानं वेड लावलं. माया विघ्ने भ्रमिला करे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आपल्याला यानं वेड लावलंय. एवढी वेडी झाली माणसं. आणि या वेडेपणामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये माणूस वर यायचं तर काय साधन काय दिसतच नाही. याच्यात जसं 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 तुम्ही याच्यामध्ये डीपमध्ये शिरताल, याचं गाळासारखं काम आहे या प्रपंचाचं. गाळ 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 कळतंय ना. गाळात जर माणूस गेला, त्यानं हातपाय हलवले की तो आत जातंय आणि शांत बसला की स्थिर राहतंय. हे गाळासारखं काम आहे. पण या प्रपंचामध्ये माणसं सतत हातपाय हलवतात. एक खड्डा पडला की लगेच दुसरा तयार आहे. एक बुजूस तर दुसरा तयार आहे. पण हे त्याला गोड वाटायला लागलेलं आहे. विषय विषयाचा पडीपाडू. ज्ञानोबराय म्हणतात गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तो गोडू, जीवासी झाला का तर इंद्रियावर ताबा नाही. याचं एकच कारण आहे. विठाला ठाला विठाला 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 विठाला. या प्रपंचाची रचना अशी, एक खड्डा बुजला आता मी तुम्हाला म्हटलं की दुसरा तयारच होतो. बघा, एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक बैलाचा व्यापारी, एवढा मोठा व्यापारी, त्या बैलाच्या व्यापाऱ्यानं एकाच दिवशी त्यानं 100 बैल खरेदी केले. बारीक आहे का बरं? 100 बैल खरेदी केले. आणि खरेदी केल्यानंतर त्यानं गावाकडे आणले, मस्तपैकी धुतले, ते बांधले. कशाला? हा, दावणीला बांधले. आणि बांधल्यानंतर आता 100 बैलाचा खाटाटोप करायला एवढी काही सोपी गोष्ट नाही. तो म्हटला माझ्याच्यानं काय आता हे होत नाही, 4-8 दिवस आता सगळे विकूस तर एखादा गडी ठेवून देऊ. आणि गडी ठेवायची विचार करतोय. आणि एक गडी त्याला भेटला आणि तो गाड्याला म्हणला, हे रामभाऊ, काय रोज आहे म्हणला गावात? तुम्हाला मला 500 रुपये रोज आहे. 500? तुला 1000 रुपये रोज घे, फक्त माझ्या कामावर ये. म्हणले काय काम आहे? काहीच नाही म्हणले. बैलाला खायला टाकायचं, त्यांना पेंड खाऊ घालायची, आणि 100 बैल आहेत म्हणला धुवायचं, आणि संध्याकाळी 100चे 100 बैल खाली बसले की आपल्या घरी निघून यायचं म्हणला. तुम्ही ऐकताय ना सगळे? पण
काय म्हटला तो, 100 बैल एकदाच बसले की, तो पण जरा रामभाऊ डोक्यातच गेलेला होता. तो म्हणला मालक 500 रुपये रोज आहे म्हणला, 1000 भेटायला लागलेत म्हणला, काय अडचण नाही, आलोच म्हणला. घरी गेला, कपडे बदलले, शेतातले कपडे घातले आणि कामाला आला. दिवसभर त्याला काय वाटलं नाही. 5-6 वाजता बैल बांधले, त्यांना पेंट खाऊ घातली, कडबा टाकला आणि बसला राखण. कशा करता बैल बसायचं, 50 बसले की 50 उभे, 60 बसले की 40 उभे, 90 बसले, बोला ना 10 उभे, एकदा तर 99 बसले, एक उभा. त्याला किती टेन्शन आलं असन, किती राग आला असन त्या बैलाचा. म्हणजे 99 बसलेत म्हणला, याला बसायला काय झालं. पण ते 100 जे उभा होतं की नाही, ते असं बारीक होतं वासरू. मग त्याला राग आला आणि त्याने काय केलं, असं हळूच कडीनं गेला आणि त्या वासराच्या पाठीवर असं दाबलं. असं म्हणतात केवढा बी बैल असला की दाबलं की असं, बरोबर आहे ना बाबा. आता आम्हाला नाही त्यातली काही एवढी अक्कल, पण ते वरून दाबलं की बसतो म्हणतात. तसं त्यानं ते वरून ते नळ दाबला आणि जसा दाबला तसं ते खडबड त्या वासरानं केलं. तोवरचं तर 5-50 बैल. तुमच्या लक्षात येते ना मला काय सांगायचंय. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे की या प्रपंचामध्ये करिता भरोवरी, दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वहावशी. म्हणून इकडे जर जायचं नसेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल. विठाला 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 विठाला. हा, म्हणून या इंद्रिय निग्रह करणं फार कठीण गोष्ट आहे, फार कठीण आहे. सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल तर इंद्रिय निग्रह. आणि ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकडे पहा. पण का पहा तर तो तितका सुंदर आहे. मग म्हटलो ना, येणे मज लावी तेने मज लावी याला वेदू, एवढा तो सुंदर आहे. त्याच्या सुंदरपणाचं काय किती गोडवा, किती वर्णन करावं, जेवढं काय वाणू आता नपुरेही वाणी. एवढंच भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये शब्द सुद्धा अपुरे पडतात. एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे. महाराज मगापासून म्हणताय तो लय सुंदर आहे, लय सुंदर आहे, लय सुंदर आहे. अहो तो आहे तरी किती सुंदर, किती सुंदर आहे. तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे, हालकारे कृष्ण, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण, हालकारे कृष्ण, डोलकारे, हालकारे. किती सुंदर आहे. तर ज्ञानोबराने गणिती भाषा वापरली. तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश, कोटी शब्द वापरला. कोटी म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. उदाहरण दिलंय चंद्राचं. ज्ञानोबा म्हणले एक चंद्र जर पौर्णिमेच्या रात्री जर उदयमान झाला तर त्या चंद्राचा किती प्रकाश पडतोय. मला वाटतं शेतकऱ्याला रात्री शेतात जाताना बॅटरीची आवश्यकता लागत नाही, एवढा त्याचा प्रकाश आहे. एक चंद्र उदयमान झाला तर एवढा प्रकाश. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र उदयमान झाल्याच्या नंतर त्याचा जो प्रकाश आहे, त्याचं जे तेज आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचं तेज आहे. तुझी निढळी कोटी, चंद्र प्रकाश. पुढे कसा आहे तर कमल नयन हास्य वदन हासे. डोळ्याकडे जर पाहिलं त्याच्या तर त्याचे डोळे मृगासारखे डोळे आहेत. मृगासारखे डोळे आहेत. चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हास्यमुख आहे. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी, असा तो भगवान परमात्मा आहे. सतत हास्यमुख आहे. आपल्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर आपल्याला विचारावं लागतं क्यों काजी रोते तो बोले हमारी
सूरतही वैसे आहे की नाही. म्हणजे आपला चेहरा सकाळी हसरा आहे तर दुपारी थोडा नर्वस आहे, दुपारी थोडा नर्वस आहे संध्याकाळच्याला तर रडतंय आहे की नाही. तुमच्या लक्षात आलं तर बघा. म्हणजे असा प्रकार आहे. आपली जी सौंदर्य जे आहे या आपल्या सौंदर्याचा स्थिरपणा नाही. आता बरं वाटतंय तर थोड्या वेळच्यानं लगेच बिघडतं, थोड्या वेळच्यानं बिघडलं तर संध्याकाळच्याला तर दिसतच नाही लोकांना आहे का नाही. म्हणजे असा प्रकार आहे. पण त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर हा भगवान परमात्मा अबाधित आहे. अबाधित सौंदर्य अबाधित. तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हसे. म्हणजे दिसायला एवढा सुंदर आहे. नुसता दिसायला सुंदर नाही. काय लोक म्हणले महाराज एवढा सुंदर आहे म्हणल्यावर जरा फुगीर असेल. काय माणसं दिसायला सुंदर असले की त्यांना त्या सुंदरतेचा काय असतो गर्व असतो. मी कशाला म्हणा तुम्ही पुढे आहे का नाही. आरशाचं पाऊल असा प्रकार एवढं त्याला त्या सुंदरपणाचा गर्व एवढा गर्व ते म्हणजे असं नीट चालतच नाही. असं भूमीवर त्याचे पायच नसतात. कशानं नुसत्या सौंदर्यानं. मग महाराज हे आम्हाला असं पाहायला मिळतंय थोडंसं की एखादं सुंदर असलं की त्याला थोडा गर्व येतोय. मग तुमचा देव सुद्धा तसा गर्विष्ठ असेल. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही समजताय तसा नाही. हा तर तुमची ही तर तुमची फसगत होती. तुम्ही जसा समजताय तसा नाही. आमचा भगवान परमात्मा कसा आहे त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी असा तो भगवान परमात्मा आहे. असा त्याचा स्वभाव आहे. बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नाम जा. इतका स्वभाव सुंदर आहे. किती स्वभाव सुंदर आहे तर हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. एवढा सुंदर स्वभाव आहे. अगदी तुम्हाला असा बोलायला चान्सच येऊ देणार नाही एवढा त्याचा बोलका स्वभाव आहे. एवढा त्याचा हसवणारा स्वभाव आहे. इतका खिलाडी तो इतका जबरदस्त आहे. त्याच्या स्वभावाला म्हणजे चॅलेंजच नाही करायचं इतका त्याचा सुंदर स्वभाव आहे. तुम्हाला जर त्याचा स्वभाव जर जाणायचाच असेल तर त्याचा स्वभाव जाणण्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर एखादं दुःख जर झालं ना तर ते दुःख तुम्ही या जगापुढं कधी मांडू नका. ते दुःख तुमचं कुणापुढं मांडा देवापुढं मांडा. देवा सांगू सुख दुःख आणि काय करावं तो देव निवारील भूक जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. त्याच्या गावाला जरी गेले ना तरी सुद्धा तुम्हाला समाधान आहे. आता तुम्ही त्याच्या गावाला आलात. कुणाच्या देवाच्या संताच्याही गावाला आलात आणि देवाच्याही गावाला आलात. म्हणजे इथं दोन्ही पण आहे. सिद्ध भेटी मेळा. म्हणजे इथं देवही तुम्हाला पाहायला मिळतोय भगवंतही पाहायला मिळतोय संतही पाहायला मिळतात. म्हणजे इथं आल्याच्या नंतरचं जे समाधान आहे ते समाधान मुंबईला गेल्यावर भेटतंय का नाही. पुण्याला गेल्यावर सासरवाडीला गेल्यावर बोला ना तिकडचं नावच काढू नका महाराज. तुम्ही कायला उगत आता आमच्या दुखावर मीठ चोळायला लागले की नाही असा प्रकार आहे. इकडं समाधान नाही. या देवाच्या गावाला आल्याच्या नंतरचं जे समाधान आहे ते समाधान कुठंच नाही. म्हणून तुम्हाला जे दुःख झालंय ते या जगापुढं मांडू नका. बघा या जगापुढं जर तुम्ही दुःख मांडलं ना तुमचं तर या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक ताई आपल्या झालेल्या दुःखावर काय चळतात मीठ चळतात. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे की नाही. मीठ चळतात. किती टक्के लोक 80%. शिल्लक किती राहिलेत 20. एवढं बारीक आहे का कीर्तनाचा समारोप आहे का. 20% लोक असे आहेत की त्या 20% लोकातून 10% समाजाकडे जर तुम्ही त्या गेले आणि त्या 10% लोकांना जर म्हणले रामभाऊ मला खूप अडचण आहे 10-15 हजार रुपयाची आणि तुम्ही काही करा पण मला तुम्ही 10,000 रुपये द्या तर या 10% समाज खिशात हात घालतो पण बाहेर काढला ना बोला ना तर मोकळाच निघतोय. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ द्यायला काहीच नाही. या 20%चं बोलायला लागलो बरं का. 80 तर ते कामातून गेलेलेच आहे ते आपल्यावर सगळे जळणार आहेत आहे का नाही. पण 10% जो आहे तो 10% गेला. मग देण्याची इच्छा आहे पण जवळ काय नाही. आता किती टक्के शिल्लक आहे 10%. त्याच्यातले 5 असे असतात त्या 5% लोकांकडे जर तुम्ही मदत मागायला गेले आणि त्यांना जर म्हणलं रामभाऊ मला 5,000 रुपयाची गरज आहे तू दे ना. तो सुरुवात कुठून करतो माहिती का शिव्यापासून सुरुवात करतो. शिव्या देतो. शिव्या काय म्हणतो माहिती का काय मूर्ख माणूस आहे रे तू फक्त मला 15 मिनिटं जर अगोदर फोन केला असता ना. लक्षात येतं ना तुमच्या. अरे आत्ता दिले म्हणला मी महाराजाला नाही तर मी तुलाच दिले असते मला. लक्षात येत आहे ना. म्हणजे 5% समाज नादी लावणारा समाज. अरे द्यायचे नाही म्हणून सांग ना अशाला कायला लावतो. म्हणजे 5% गेला. आता किती टक्के राहिला त्याच्यातला 2.5 सांगू. त्याच्यातला बी 2.5 असा असतो तू हो पुढं मी कशाचं पुन्हा नाही येणे जा पुन्हा येणंही नाही आणि जाणंही नाही भेटही घेत नाही असा समाज आहे. आता किती टक्के शिल्लक आहे 2.5.
हा, ही संत परंपरा म्हणती या जगातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपलेत आणि या लोकांवरच तुम्ही भरोसा ठेवा. त्या 2.5% लोकांमध्ये बसतात एक संत आणि दुसरा देव आहे. ही गोष्ट काय माझ्या मनाने तयार करून नाही सांगितली, ज्ञानोबाराची ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात अशा सोयऱ्यासमोर तुमचं दुःख व्यक्त करा की त्यानं आपल्या दुःखाची दखल घेतली पाहिजे. मग तो सोयरा कोण आहे? प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. ज्ञानोबा म्हणतात प्राणाचा सोयरा बघा आणि त्याच्या समोर तुमचं दुःख मांडा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? देव सोयरा, 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 देव सोयरा. देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा. हा देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव देव सोयरा, देव सोयरा. सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, आपला जवळचा सोयरा हाय देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. म्हणून इतका त्याचा स्वभाव सुंदर आहे. हालका रे कृष्ण डोलका रे घडिये 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 गुज बोलका रे. नुसता स्वभाव सुंदर नाही तर सामर्थ्यवान सुद्धा तेवढाच. किती सामर्थ्य त्याच्यामध्ये. उभा राहोनी या कैसा हलवित बाहो, उभा राहो रे या कैसा हलवित बाहो. भरावनिया कैसा हालवित बाहो. उभा रावनिया कैसा हालवित बाहो. उभा राहो रे या कैसा हलवित बाहो. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नाभ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नाभ. हालकार कृष्ण डोलकार, हालकार कृष्ण डोलकार. किती सामर्थ्य तर. उभा राहून या कैसा हलवितो बाहू बाप रखुमा देवी बरू विठ्ठल नाहू. शेवटच्या चरणामध्ये त्याचं सामर्थ्य दाखवलंय. उभा राहून या कैसा हलवितो बाहू. बाहू या शब्दामध्ये त्याने सामर्थ्य दर्शवलंय. किती सामर्थ्य. त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोबाराय म्हटले तो मुंबईचा समुद्र आहे ना, मुंबईचा समुद्र ते त्याची जागा सोडून इकडं काय येत नाही. तो मेरू पर्वत आहे, तो त्याची जागा का सोडत नाही. कुणाची सत्ता आहे? भाजपची, काँग्रेसची, कुणाची? देवाची सत्ता. तुका म्हणे येथे जयाची सत्ता. कातया अनंता विसरली ती देखावे डोळा तेची बोलावे मुखे आणि चित्ता सुख दुःखे कळोय तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा असणारा भगवान परमात्मा. पृथ्वी बैसका नसंडावी समुद्री रेखा न ओलंडावी पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी एवढा असणारा सामर्थ्यशील भगवान परमात्मा आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन संपलाय का? किती सामर्थ्य त्यात. आता तुम्ही कीर्तनाला आलात की नाही? कीर्तनाला येऊन काय झालात? बोला बोला बोला. बसलात. आता एक उत्तर द्या. तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला बोला बोला. पुरुष वर्ग बसवलंय. काय झालंय? का फसवलंय? नाही बसवलंय ना. बसवलं तुमचं माता माऊल्यांनो बसवलं. पण तुम्ही मला सगळ्यांनी फसवलं. तुम्हाला बसवलंच नाही. तुम्ही बसलात. काय झालात? बसलात. बसवावं कधी लागतंय ताई? खरं सांगा कधी बसवावं लागतंय?
देव म्हणतो मी तुमच्यातला निघून गेलो ना, तुम्हाला बसता येत नाही, तुम्हाला काय करावं लागतंय, बसवावं लागतंय. कुणाची सत्ता आहे, बोला बोला, देवाची सत्ता आहे. म्हणून यथामती यथा अवकाश, धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या कशाचं वर्णन पाहिलं आपण, बोला बोला, सौंदर्याचं. दुसऱ्या चरणामध्ये स्वभावाचं आणि तिसऱ्या चरणामध्ये सामर्थ्याचं. म्हणून मला जशी माऊली ज्ञानोबा बुद्धी दिली तसं हे तीर्थक्षेत्रावरचं कीर्तन आहे, हे की नाही. या कीर्तनामध्ये आई माझी आणि बाप माझा हे काय असा प्रकार नाही चलत, हे की नाही. तसं पाहिलं तर संप्रदाय त्याला मानतच नाही. पण आता हा पिच्चेशे आया नागे धकाय असा कार्यक्रम चालू आहे. पण तुम्ही सर्वांनी या बाबतीमध्ये सगळ्यांना आपण सतर्क राहायला पाहिजे. हा, सांगणाऱ्याला सांगू द्या, काही घेणं देणं, तो ते स्वतंत्र आहे, लोकशाही आहे की नाही. पण घेणारानं मात्र ठरवायचं की आपण काय ऐकलं पाहिजे, आहे का नाही. हे काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं. जितका डोळा चाबरा आहे तेवढं हे पण लय तुमच्या लक्षात आलं तर बघा, आहे का नाही. जेवढा डोळा वाईट तेवढे कान सुद्धा वाईट आहे. म्हणून कान आणि डोळा या दोन गोष्टी सांभाळल्या का जीवनच सफल होते. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सर्वांची माफी मागतो. मला भगवान परमात्म्यानं जशी बुद्धी दिली तसे अभंगावरती बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण आमचे वाणी बाबा आणि या सप्ताहाच्या आमच्या आयोजक आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य गुरुतुल्य व्यक्तिमत्व, अगदी उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलेलं आहे. हा, देवाची द्वारी, हे ऐकलं का अगदी लहानातलं लहान पोरग सुद्धा म्हणते आमच्या गोदावरीत आहे मुंडेचा आवाज आहे काय घ्या, ऐक. म्हणजे एक सांगू तुम्हाला, पैसा तर कुणीही कमवलो, पण माणसाच्या जीवनामध्ये नाव कमवणं सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आपल्याला आज आपल्या समोर आहे. खऱ्या अर्थानं ताईंच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हा, मग तुम्हाला सांगतो, मी भजन शिकलो ताई तुमच्यामुळं. तुम्हाला खरंच या नारदाच्या गादीवर आहे मी, आणि शिकलो तुमच्यामुळं. पहिलीच भेट आहे आपली बघा, आता दुरून आलो मी गा असा प्रकार आहे. तुमचं ते देवाचे द्वार, माझ्या जीवनातला पहिला अभंग. मी जर गावाकडं भजनामध्ये जर म्हणलो असेल, हीच चाल आणि हाच अभंग कृपा या आमच्या ताईंची, आहे का नाही. आणि मग मला असा नाद लागत गेला. मग आमची आजी भजनाला न्यायची, मग ते आवाज चांगला, मग ते सतत चालू मग म्हणले पोरग इथं ठेवायच्या लायकीचं नाही, म्हणले घाला त्याला, आहे का नाही. आणि तोच प्रवास हा, एक सांगू तुम्हाला, आज आम्ही किती मोठे झालो याला किंमत नाही, पण जीवनातला पहिला गुरु फार महत्वाचा असतो. मग तो दृश्य असो किंवा अदृश्य असो, दृश्य असला तरच गुरु होतो असं नाही, तुम्ही अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही त्याला मानू शकता. म्हणून खऱ्या अर्थानं जसं एकलव्य तुमच्या लक्षात येतोय ना, काय गुरु कशी होता का तो, नाही ना, बाहेर राहून त्याला ते प्राप्त झालं. तसं प्रकार आमच्या गोदावरीताई मुंडे खऱ्या अर्थानं यांच्या कृपाप्रसादातून आपल्याला सगळ्यांना हे सगळं अमूल्य ठेवा. या पत्रिकेकडे बघितलं तर एक एकाहून बळी रे अशी कलाकार मंडळी ही भेटणं फार मुश्किल आहे. आणि आता कीर्तन झालं की लगेच आमच्या गायत्रीताई गायकवाडांचं खूप सुंदर अशा प्रकारचं भजन आहे. आमच्या वाणी बाबाची मुलगी सुद्धा खूप सुंदर, मी यूट्यूबला पाहत असतो त्यांचं बरं. म्हणजे एवढं सुंदर गाणं आहे, अगदी नजाकती हरकती अगदी गाण्यातल्या सुंदर, ख्याल ठुमरी वगैरे छान गातात त्यांना सुद्धा त्यांच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सुद्धा गाणं असंच ज्ञानोबारायानं वाढवत पुढे घेऊन जावं एवढी ज्ञानोबाराया चरणी प्रार्थना. आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या आयोजक आमच्या गोदावरीताई मुंडे यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून पूजनीय आदरणीय वंदनीय आमचे वाणी बाबा, मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी त्या माडीवर केलं आपण ओपन पीस, आहे का नाही. आणि यावर्षी याच्यामध्ये या खऱ्या अर्थानं या नाद ब्रह्मामध्ये आपल्याला ही सेवा करण्याचा सुवर्ण योग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी माझा माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा